गोकर्णमधून आज निघायचं वेळ आलेली आहे आम्हाला. अजून आमचे मित्र काय अजून आवरलेले नाही आहेत. गोकर्णमधून स्ट्रेट आम्ही जाणार आहे याना केव्ज पाहायला. याना केव्जवरून हॅनोवर मॅनग्रोव्ज आणि बोटिंग करू आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळात. निघालो आम्ही आता फायनली. तासभर भार्गवनं आवरल्यानंतर आम्ही गाडीत बसायच्या दिशेनं आलेलो आहे. पॅकिंग इज डन. व्हॉट इज द नेक्स्ट स्टॉप भार्गव? याना केव्ज. याना केव्ज. नाश्त्याचं काय? नाश्ता करून जाऊया. ओके ठीक आहे, नाश्ता करून याना केव्जला भेटू तुम्हाला. बाय. फॉर स्टे फॉर द डे हिल व्ह्यू रिसॉर्ट. आजचा दिवस दुसरा आहे आणि आमच्याकडे आता एक नवीन ब्लॉगर ऍड झालेला आहे. ब्लॉगर भार्गव पाटील चालू केलं आज आणि चालू आहे आपलं शूटिंग. भार्गव पाटील आपल्याला त्यांचा पर्स्पेक्टिव्ह दाखवायचा प्रयत्न करतील. आणि हा रोड आहे आमचा, आणि ज्या रोडनं आम्ही काल गेलो होतो, इथं गाडी घसरलेली. फॉलो करतील मला. माझ्या 31 फॉलोअर्सना नम्र विनंती आहे की भार्गवचे फॉलोअर्सची संख्या वाढवली पाहिजे. आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. आपली कम्युनिटी दाखवलं पाहिजे आपली ताकद किती आहे. तर चांगला आहे. तर चला जाऊ पुढं. रिसॉर्ट पासून 6 किलोमीटर अंतरावरती होतं ना रे? काय पॅराडाईज बीच 6 किलोमीटर आहे ना? आता 20 मिनिटं दाखवतोय अजून. आणि रोड तर मस्त वाटतंय. समोर आता तुम्ही व्ह्यू बघू शकता की बीचचा व्ह्यू आता बीचचा व्ह्यू थोड्याच वेळात येणार आहे आम्हाला. होप सो इट इज वर्थ इट. आणि काहीतरी कॅफे वगैरे भार्गवनं सजेस्ट केल्यासारखं असावं. पॅराडाईज बीचचा रोड पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त रोड आहे. आता 5 मिनिटात आम्ही बीच वरती पोहोचू अशी अपेक्षा आहे. आणि खरंच वर्थ इट. द रोड इज वर्थ इट. काय म्हणायचं आशिष तुला रोड बद्दल? रोड मला एकदम छान सुंदर. प्लॅन पॅराडाईज बीचचा होता पण मी जरा मॅप चुकल्यामुळे आम्ही आता पोहोचलोय ओम बीचला. पुन्हा एकदा ह्या लोकांना ओम बीच पाहायला लागतोय माझ्यामुळं. आता ठीक आहे, चला बघूया कसं आहे. नाश्ता तर चांगला आहे बोलल्यात. होप सो इट इज वर्थ इट. व्ह्यू तर मस्त आहे आत्तापर्यंत. बघू पुढं दाखवतो काय अजून दाखवण्यासारखं. आता असेलच भरपूर आज दाखवण्यासारखं तुम्हाला. एक वेळ पोरी लवकर तयार होतील पण आमची 2 पोरं ह्यांना निघायला 1 तास लागले असणार नाही कुठल्या ठिकाणी. असं होणार नाही. सध्या गेटअप रेडी करतायत एकमेकांचे. कारण की अनिकेत असा आहे की जो सगळं तिथं टाकून बाहेर पडत असतो. आशिषला सगळं चेक करायला लागतं. बीचकडे जायचा रस्ता तर चांगला वाटतंय. ओम बीच वरती फिरतोय आता. मस्त वाटतोय बीच. आणि हे होतं आमचं रेस्टॉरंट जिथं आम्ही आता नाश्ता केला थोडासा. समोर पाहू शकताय की मस्त लोकेशन. आणि हे आमचे 2 मित्र भार्गव आणि आशिष. आता बघूया पुढं. हे भार्गव कुठे जायचं आपल्याला? का इथं काय होते? तर आम्हाला क्राऊड पॅराडाईज बीचच्या साईडला चाललोय आम्ही. आशिष काय म्हणतो? असं काय नाही का तुम्ही संपलं एवढंच असते बोलायला. शुरू होते खतम होणे वाला इंसान. ओम बीच वरती वॉक करतोय आता. इथून आम्ही आता पॅराडाईज बीचकडे वॉक करत चाललोय. कारण की आमचा मिस झाला होता टर्न माझ्यामुळे. माझ्या चुकीमुळे टर्न चूक झाला होता. आणि भार्गव इज हिअर. आशिष इज फॉर हिज रील्स. खूप मस्त आहे बीच. खूपच मस्त आहे. भारी वाटते बघायला. कर्नाटकची लोकल गाव आहेत का आमचे मारुल तांब्याची गाव आहेत काय समजा नाही. इतकं साम्य गावांच्या मध्ये वाटतंय. ते लोक बनींवर आहेत त्याच्यावरनं वाटते की काय तर टुरिस्ट आहे इकडं. आता आम्ही हॅनोवर याना केव्जच्या रोडला आहे. रोडवरती काय दाखवण्याचं काही खास नाही आहे त्यामुळे काही जास्त कॅमेरा चालू करत नाही आम्ही. यानाच्या टर्न पण आम्ही आता पोहोचलोय. आता बॅरिकेड दिसतंय यानाला. आणि याच टर्न पासून लास्ट टाइम ऍक्च्युली आम्ही आलतो इथं पण. आणि हे जे वर दिसतंय का नाही हे बंद होतं लास्ट टाइम. त्यामुळे आम्हाला याना केव्ज करता आलं नाही. आणि आम्ही परत या प्लेसवर आलेलो आहे अनिकेतला घेऊन. खास माझ्यासाठी ह्या पोरांनी ही ट्रिप प्लॅन केलं तसं बघायला तर. होय असं म्हणू शकता तुम्ही. नाहीतर आम्ही सिरियसली एकदा गेल्यानंतर भार्गव पाटील दुसऱ्या ठिकाणी जायचं टाळतात. आणि इट वॉज ग्रेट जेस्चर ऑफ हिम दॅट दे प्लॅन दिस आयटम फॉर मी. ऑल्दो इट वॉज अनप्लॅन्ड स्टील. चा रोड खरंच सांगतो कॅमेरा इज नॉट डुईंग दी जस्टिस टू व्हॉट वी आर जस्ट सीइंग. एक नंबर दिसते. एक नंबर. हे बघ कॅमेरा केले. हे बघ डेस्टिनेशन चेंज झाले आता तर कपडे चेंज झाली पाहिजेत. ह्या उक्तीप्रमाणे आमचे आदरणीय ट्रिपचे मेंबर आशिष दादांनी त्यांचा युनिफॉर्म चेंज केला आहे. आम्ही तर सेम युनिफॉर्मवरती आहेत. 5 मिनिटात याना केवढं पोचतोय आता. आउटफिट भार्गव कुठला ठरवून आहेस का? घेणार आहेस का? मी नाही. आम्ही अशीच दिसत नाही. पण साधे लोक एकदम स्टँडर्ड लोकांसोबत आम्ही आलेलो आहे. याना की जवळ आले आता. पाहू शकतोय लोक एन्जॉय करतायत मस्त की व्ह्यू. अरे भाई साहेब थांबलं पाहिजे आपल्याला इथं. इथं
चार्जेस कसे आहेत आम्हाला पण काही समजलं नाही. आमचे 70 रुपये घेतले, एक 4 व्हीलर आणि आम्ही तिघांचे एंट्री पॉईंट. व्ह्यू बघा, एंट्री आता आज झाली आमची. लेट्स सी हाऊ इट गोज. आता याना केव्हचा चाललो आहे, तर आपण घेऊया यांची काय कसा वाटला रोड वगैरे. अशा काय कसा वाटला रोड तर बऱ्यापैकी चांगला होता, बऱ्यापैकी खराब होता, बट एकदम मस्त आहे. रोड टू हेवन आहे. एक रोड टू हेवन कच्छमध्ये आणि दुसरा रोड टू हेवन रोड टू फॉरेस्ट म्हणू शकता तुम्ही. बेस्ट, एकदम भारी. व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा. आशिष आमचा एकदम रॉक्स बुल आहे, बुल. तर थोडं आता दिसायला चालू झालंय. छोट्याशा गॅपमधून तुम्ही पाहू शकता की याना केव्ज दिसते आपल्याला. आता मेनाचे दगड म्हणू शकतो का काय म्हणू शकतो समजा ना, पूर्णपणे दिसायला चालू झाले. भेंडी काय दिसतंय, अरे तुला सांगतो नंतर, ती एक रील आहे. बाई साब, काय रे हे कसं बनलंय. वा वा, वर्थ इट. थोडा इरिटेट झालाय कारण फोटो काढायची खूपच हौस आमच्या ग्रुपमध्ये आजकाल उगवलेली आहे. मला, आशिषला आणि भार्गवला तिघांना सुद्धा हौस आहे. मला जास्त नाहीये, त्या ओम बीच वर पण आहे की नाही, माझे जास्त फोटो नाहीये. का सांगतो देर वॉज वन रिझन दॅट की भार्गव सेल्फी स्टिक आणि स्वतः एका कॉर्नरला जाऊन इकडं तिकडं बघत फोटो सेल्फी व्हिडिओज काढत होता. त्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही ते पाहालच, इफ ही एडिट्स द ब्लॉग. याना केव्ह झाले आता आमचं बघून. आता आम्ही चाललोय हॅनोवरच्या दिशेनं. याना केव्ह चांगला एक्सपिरियन्स होता. आशा आणि भार्गव काय एक्सपिरियन्स होता? मस्त. नारळ पाणी पिल्यामुळे तर एनर्जी मिळाली ते आम्हाला. नारळ पाणी. अजून काय खाल्लं? सगळे थकलेले. अजून वॉटरमेलन खाल्लं, पेरू खाल्ला आणि कलिंगड खाल्लं. कलिंगडचे फळ खाल्लं. मजा आली, बेस्ट. चांगला एक्सपिरियन्स होता. वन्स विजिट इज मस्ट. परत काय सांगता येत नाही, येतो का नाही आम्ही इकडे आता. नाही परत तरी या ठिकाणी येणार नाही. पण एकदा टिकमार्क झाले सो वी आर डन. चलो बाय, सी यू ॲट नेक्स्ट लोकेशन. अजून ठरलं नाही कुठं थांबायचं, बघू सांगतो. थँक्यू फ्रॉम याना केव्ज. सायनिंग ऑफ. वरला आता चाललोय आम्ही. फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती हॅनोवर बोटिंग पॉईंट आता राहिलाय आणि भेटू तुम्हाला बोटिंग पॉईंटवरती. होप सो बोटिंग चालू असायला पाहिजे. आम्हाला बोटिंग करायचा चान्स मिळावा विथ द व्ह्यू ऑफ द सन विच इज डॅलर आहे. साऊथ इंडियामध्ये येऊन आम्ही आता साऊथ इंडियन फूड ट्राय करताना फॉर द फर्स्ट टाइम. कसा आहे डोसा? अशा डोसा कसा आहे? अशी बिझी प्लॅनिंग द आयटिनरी. हॅनोवरला थोडासा नाश्ता करून आता आम्ही आमचा स्टे शोधायसाठी निघालोय. स्टे काय सापडत नाही आम्हाला अजून. आता बीच साईडला थोडंसं जातोय. उद्या सकाळचं बुकिंग केलं आहे आम्ही बोटिंगचं. लेट्स होप आम्ही 6 वाजता उठू आणि 6:30पर्यंत बोट राईडला पोहोचू. सनराईज आम्हाला पाहायचा आहे तिथं. आता लवकरात लवकर आम्हाला प्रायोरिटी आमची आहे की आम्हाला रूम भेटावी. चला, आम्हाला तर स्टे भेटला आहे. आमचा स्टे झाला आहे फायनली. आता आम्ही जेवायला आलो आहे. आजचा स्टे आमचा हॅनोवरमध्ये आहे. उद्या सकाळी 6:30ची बोट राईड तुम्हाला सांगितलं आहे, बुक केली आहे. आणि उद्या आमचा स्टे उडुपीला असेल. उद्या सकाळी आम्ही मुरुडेश्वर टेम्पल आणि उडुपी करू. तुम्हाला दाखवू. तुम्हाला उद्या आता जॉईन करतो का कंटाळा आला आज खूप प्रवासाचा. आणि हे आहे आमचं हॉटेल. या ठिकाणी आम्ही आता जेवतोय. चलो लेट्स मीट टुमॉरो मॉर्निंग. बाय.